16 जुलै ही तारीख एका भारतीय आईसाठी झोप उडवणारी आहे, कारण या दिवशी तिच्या मुलीला फाशी देण्यात येणार आहे। भारतापासून 1000 किलोमीटर असणाऱ्या येमेनच्या एका जेलमध्ये फाशीची दोर तयार आहे आणि त्या दोरीवर प्रिया निमिषा असं नाव लिहिण्यात आलंय। काय आहे घटना सविस्तर जाणून घेऊयात। नमस्कार, मी प्रियंका आणि तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज। प्रिया निमिषाचा जन्म केरळमध्ये झाला। तिची आई कोचीमध्ये घरकाम करतात। घरची परिस्थिती हालाकीची होती आणि ही परिस्थिती बदलायची म्हणून तिने नर्सिंगचं शिक्षण पूर्ण केलं आणि ती नोकरीच्या शोधात 2008 मध्ये येमेनला गेली। तिथे तिने बऱ्याच रुग्णालयात नर्स म्हणून काम केलं। नोकरी करत असताना तिने एडुक्की इथल्या टॉमी थॉमस सोबत विवाह केला होता। त्यांच्या आयुष्यात एक गोंडस मुलीचं देखील आगमन झालं। त्यानंतर 2014 मध्ये टॉमी थॉमस आपल्या मुलीला घेऊन कोचीला परत आले। तिथे त्यांनी पोटा पाण्यासाठी ई-रिक्षा चालवायला सुरुवात केली। प्रिया निमिषा येमेनमध्ये कमी पगाराची नर्सची नोकरी करत होती। तिला ती परवडत नसल्यानं तिने ती नोकरी सोडायचा निर्णय घेतला। तिने स्वतःचं क्लिनिक टाकायचं ठरवलं, पण जर स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर येमेनच्या कायद्या आणि नियमानुसार परदेशी व्यक्तींना स्वतःच्या नावावर व्यवसाय सुरू करता येत नाही। मग करायचं काय, तर तिने आधीपासून तिच्यासोबत काम करणाऱ्या आणि तिथेच स्थानिक असणारा तलाल अब्दोम महिद याच्यासोबत व्यावसायिक भागीदारी म्हणून 2014 मध्ये क्लिनिक सुरू केलं। तलाल अब्दोम महिदचं कपड्याचं दुकान होतं। विशेष म्हणजे त्याच्या पत्नीची डिलिव्हरी प्रिया निमिषानं केली होती, यामुळे त्यांच्यात ओळख देखील जास्त होती। व्यवसाय सुरळीत चालावा आणि कायदेशीर अडचणी टाळण्यासाठी ही भागीदारी तिच्यासाठी महत्त्वाची होती। सुरुवातीला सर्व काही अगदी सुरळीत चालू होतं। क्लिनिक नीट चालू लागलं। कालांतराने उत्पन्न चांगलंच वाढू लागले। पैसे येऊ लागल्यावर तलाल अब्दोम महिद पूर्ण क्लिनिकवर एक हाती ताबा मिळवण्यासाठी पावलं उचलू लागला। त्यानं निमिषा प्रियावर दबाव टाकायला सुरुवात केली होती। एवढंच नाही तर क्लिनिक मधील 67% मालकी मला दे आणि उरलेले 33% मालकी तुला घे असं तो म्हणू लागला। त्याच्या या निर्णयानं तिला मोठा धक्का बसला। मग तिने याला विरोध करायला सुरुवात केली। तिने या अन्यायाविरोधात आवाज उठवला, मात्र तिच्या या विरोधाला चिडून तलालने तिच्याशी वाईट वागायला सुरुवात केली। मानसिक त्रास तसेच तिच्यावर शारीरिक अत्याचार देखील केले। धमक्या देणं, अपमानास्पद वागणूक देणं, रोजच्या कामात अडथळा निर्माण करणं, यामुळे प्रिया निमिषा पूर्णपणे खचली होती। वाढत्या त्रासाला कंटाळून अखेर त्याच्या विरोधात पोलिसात तक्रार केली। 2016 मध्ये त्याला अटक देखील झाली, मात्र तो काही दिवसांनी जामिनावर बाहेर आला। त्यानंतर परिस्थिती पुन्हा तशीच झाली। 2017 मध्ये या घटनेला एक वेगळंच वळण मिळालं। तेच आज तिच्यासाठी मृत्यू बनलाय। तुरुंगातून बाहेर आल्यानंतर ही तलालने तिला त्रास द्यायला सुरुवात केली। त्याच्या या त्रासाला कंटाळून तिने येमेन सोडण्याचा निर्णय घेतला, पण तिच्या पुढे एक नवीनच संकट उभं राहिलं। 2015 मध्ये तो तिच्या सोबत केरळला आला होता। तिच्या कुटुंबासोबत राहिला देखील होता आणि याच दरम्यान तिचं पासपोर्ट त्याच्याकडे राहिलं होतं, त्यामुळे ती येमेन सोडू शकत नव्हती। जुलै 2017 मध्ये निमिषा प्रिया जेलमध्ये तलाल अब्दुल महिदला भेटायला गेली होती। त्यावेळी तिने त्याच्याकडे पासपोर्ट मागितलं, पण तेव्हाही त्यानं तिला नकार दिला होता। भारतात तिला परत यायचं होतं आणि त्यासाठी ती काहीही करायला तयार होती। एकदा तिने त्याला बेशुद्ध करणारे इंजेक्शन दिलं, पण त्या इंजेक्शननं त्याला काहीच फरक पडला नाही। त्यानंतर तिने त्याला औषधाचा ओव्हरडोस दिला, ज्यामुळे त्याचा मृत्यू झाला। मग तिने त्याच्या मृतदेहाचे तुकडे करून ते पाण्याच्या टाकीत टाकले। पोलिसांनी निमिषाचा शोध लावून तिला अटक केली। तलालच्या खुनाच्या आरोपाखाली येमेनच्या सर्वोच्च न्यायमंडळानं तिला मृत्यूदंडाची शिक्षा सुनावली। शिक्षा माफ करण्यात यावी यासाठी तिने सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती। तिची आई आणि भारत तिची शिक्षा माफ व्हावी यासाठी प्रयत्न करत होतं, मात्र 2023 मध्ये ती मागणी फेटाळण्यात आली। येमेनच्या कायद्यानुसार खून प्रकरणात दोषीला फाशीची शिक्षा होऊ शकते, पण पीडित कुटुंब पैसे देऊन दोषीला माफ करू शकतो। याला दिया किंवा ब्लड मनी म्हणतात। तिला वाचवण्यासाठी तिच्या आईने आपली मालमत्ता विकली आणि लोकांकडून पैसे जमा करू लागल्या। ब्लड मनी गोळा करण्याचा प्रयत्न त्यांनी केला। 2020 मध्ये इंटरनॅशनल ऍक्शन काउन्सिलिंग स्थापना करण्यात आली।
ते तिच्यासाठी मदत गोळा करत आहे। एवढंच नाही तर केरळमधील एका प्रसिद्ध उद्योगपतीनं 1 कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती। भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं सांगितलंय की तिला वाचवण्यासाठी सर्व प्रयत्न अजून तरी आहेत। तलालच्या कुटुंबाने ब्लड मनी स्वीकारलेले नाहीत। प्रिया निमिषाच्या आईचे हे सगळे प्रयत्न निकामी ठरताना दिसत आहेत। त्यांच्या लेकीला भारतापासून दूर असणाऱ्या 1000 किलोमीटरवर फाशी अखेर देण्यात येणार आहे। या व्हिडिओसह आम्ही इथेच थांबतोय, मात्र तुम्ही पाहत राहा पुणे प्राईम न्यूज।